माझ्या लाडक्या लेकरा, तुला कधी वाटतं का की हा सगळा भार फक्त तुझ्यावरच का आहे? सगळ्यांसाठी जीव तोडून झटतोस, पण तुलाच कोणी समजून घेत नाही. रात्रीचा काळोख डोळ्यांत उतरतो आणि तू एकटाच गुदमरतोस. सगळे झोपतात, पण तू मात्र चिंता घेऊन जागतोस. पण माझ्या लेकरा, आज मी तुला काही सांगायला आलो आहे. स्वामी समर्थ स्वतः तुला बोलत आहेत, कारण आता वेळ आली आहे तुला तुझं खरं अस्तित्व समजून देण्याची, तुला स्वतःवरचा विसरलेला आत्मविश्वास परत देण्याची. माझ्या लाडक्या लेकरा, जीवनात काही लोक अशा हेतूने येतात की त्यांचा उद्देशच चुकीचा असतो. ते तुला त्रास देतात, तुला खाली खेचतात, पण हे ओळखणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे लेकरा. कधी कधी अगदी जवळचे लोक सुद्धा कुठलाही खरा कारण नसताना तुझा फायदा घेतात आणि तुला वापरतात, तुला दुर्बळ समजतात. तेव्हा त्यांना उत्तर देणं गरजेचं ठरतं. पण याचा अर्थ असा नाही की तू त्यांच्यावर राग काढ किंवा त्यांना इजा कर. पण कोणालाही इतकी मोकळीक देऊ नकोस की ते तुझा विश्वासच तोडायला लागतील, कारण हेच लोक नंतर तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात. खरे आपले तेच असतात, जे काहीही न मिळालं तरी तुझ्यासोबत उभे राहतात आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतात. स्वामी समर्थ महाराजांनी तुला इतकं सामर्थ्य दिलं आहे की तू इतरांना काहीतरी देऊ शकतोस. तू इतका योग्य आहेस की लोकांना तुझ्यामुळे काही मिळू शकतं आणि ते खरंच लाभ घेऊ शकतात. पण हे सगळं तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुझ्याकडे योग्य दिशा दाखवणारी श्रद्धा आणि स्वतःवरचा विश्वास असतो. कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्या लवकरच संपतील. स्वामी समर्थ तुला त्या मार्गावर घेऊन जातील ज्याने तू या अडचणींमधून बाहेर पडू शकशील. आता तो काळ दूर नाही लेकरा. स्वामींच्या कृपेने तुझ्या डोळ्यांसमोर तो मार्ग स्पष्ट दिसेल. माझ्या लाडक्या लेकरा, तुझं जीवन एका महान उद्देशासाठी आहे. तुझी कुटुंबासाठी केलेली निस्वार्थ सेवा, तुझं समर्पण, तुझं त्याग पाहून स्वामी समर्थ खूप प्रसन्न झाले आहेत. तू कधीही दुसऱ्याचं वाईट नाही विचारलं, नेहमी दुसऱ्याच्या भल्याचाच विचार केलास. कुटुंबासाठी खूप काही गमावलं, पण त्यांच्यासाठी कधी मागे हटलो नाहीस. तुझ्या जबाबदाऱ्या इतक्या सहज पार पाडतोस की बघणाऱ्यांनाही प्रेरणा मिळते तुझ्याकडून. हे तुझं निस्वार्थ प्रेम आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची ही तुझी मनाची श्रीमंतीच तुझ्या महानतेचं द्योतक आहे. हेच गुण तुझ्यात टिकून राहो, कारण ते तुला अजून शक्तिशाली बनवतात. स्वामी समर्थांच्या कृपेने हे गुण तुला आयुष्यात अजून उंचीवर घेऊन जातील. हे खरं आहे लेकरा. तुझा संघर्ष सगळ्यांना दिसत नाही. कधी कधी आपल्या माणसांनाही तुझं समर्पण कळत नाही, पण स्वामी समर्थ जाणतात तुझ्या हृदयात किती प्रेम आहे, किती त्याग आहे. स्वामी तुला त्या मार्गावर नेत आहेत जिथे तुला खरी शांती आणि समाधान मिळेल. स्वामी समर्थ महाराज चाहतात की तू स्वतःवरचा आत्मविश्वास अजून वाढव. आपली अंतःशक्ती, संयम आणि सहनशक्ती मजबूत कर, कारण हीच गोष्ट तुला सुंदर आयुष्याकडे घेऊन जाईल. प्रेम आणि करुणा यांचे जीवन जग, तेव्हा हे जीवन सुंदर आणि शांत होईल. प्रेम आणि श्रद्धेचा मार्गच सत्य, आनंद आणि यशाकडे घेऊन जातो. आज तुझं मन थोडं अस्थिर असेल, पण ते स्वामी समर्थांच्या चरणी स्थिर कर. त्यांच्या कृपेने तुझ्या सगळ्या अडचणी संपतील आणि तुझ्या आयुष्यात अशी खरी सुख येतील जी तुझ्या हृदयात आनंद भरतील. ही जी बदलाची वेळ आहे ती तुला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर नेहमी राहील. माझ्या लाडक्या लेकरा, तू खूप भाग्यवान आहेस. तुझ्या आत भरपूर दानशूरता आहे. मनाने श्रीमंत आणि हृदयाने विशाल आहेस तू. आणि हो, तू खरोखरच एक सुंदर आत्मा आहेस. हे सत्य आहे आणि तू हे स्वतःवर विश्वास ठेवून मान्य करावं, कारण तुझ्या आत दडलेले गुण फार विलक्षण आहेत. तू ज्या मार्गावर चालतो आहेस तो तुला यश, संपत्ती आणि समाधानाकडे घेऊन जातोय. या प्रत्येक शब्दात माझ्या लेकरा स्वामी समर्थांची एक दैवी ऊर्जा वाहते आणि ती तुझ्या जीवनात नवीन बदल घडवून आणेल. तू स्वतःला कधीही कमी लेखू नकोस, कधीही दुर्बळ समजू नकोस, कारण तू एक महान आत्मा आहेस आणि तुझ्यात ती शक्ती आहे जी तुला कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद देते. माझ्या शब्दांकडे मनाच्या गाभ्यातून बघ. जसं एखादं सुगंधी फूल संपूर्ण वातावरण शुद्ध करतं, तसं हे दैवी वाक्य तुझं मन निर्मळ करेल आणि तुझं जीवनही. माझ्या लाडक्या लेकरा, स्वामी समर्थांची कृपा सदैव तुझ्यावर आहे. तू एकटा नाहीस. स्वामींनी तुझ्या शत्रूंना आधीच इशारा दिला आहे. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांना आता त्यांच्या कर्मांची फळं मिळणारच आहेत. स्वामी समर्थांची लाट इतकी तीव्र आहे की जे कोणी त्याच्या भक्तांना त्रास देतील त्यांना दारुण परिणाम भोगावेच लागतील.
तुझ्यावर अन्याय करणाऱ्या शत्रूंनी समजलं पाहिजे की स्वामी समर्थ हे केवळ रक्षण करणारेच नाहीत, तर न्याय देणारे देखील आहेत. त्यांनी त्यांच्या चुकीच्या कृत्यांसाठी पश्चाताप केला नाही, तर त्यांच्यावर स्वामींचा कोप निश्चित कोसळेल. हे स्वामींचं स्पष्ट सांगणं आहे. तुझ्यावर अन्याय करणाऱ्या प्रत्येकाचा पराभव आता निश्चित आहे. ज्यांनी तुला रडवलं त्यांना आता स्वतःच्या अश्रूंनी जलन होईल. स्वामी समर्थांचा निर्णय अंतिम असतो. आपल्या भक्तांवर अन्याय करणाऱ्यांना क्षमा मिळत नाही. आणि आता वेळ आली आहे लेकरा, की तुझ्या जीवनातले सर्व दुःख संपतील, शत्रू नमेल, पण तरीही क्षमा मिळणार नाही. स्वामी त्याच्या भक्तांवर अन्याय करणाऱ्याला कधीच माफ करत नाहीत. तुला त्रास देणाऱ्याला त्याच्या पापांचा परिणाम तयारीनं भोगावा लागेल. माझ्या लाडक्या लेकरा, स्वामी समर्थ तुला शिकवत आहेत की जीवनात संतुलन राखणं अत्यावश्यक आहे. तू आयुष्यभर मेहनत केलीस, प्रामाणिक राहिलास. स्वामी तुझ्या समर्पणावर प्रसन्न आहेत. दिव्य शक्ती सुद्धा तुझ्या निष्ठेचं कौतुक करत आहेत, कारण तू केवळ भौतिक लाभासाठी जगत नाहीस. तू एक अर्थपूर्ण जीवन जगतोस, जे इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतं. स्वामी समर्थ तुला सांगतात की केवळ काम करत राहणं हाच जीवनाचा अर्थ नाही. कर्तव्य पार पाडताना जीवनाचा समतोल राखणंही तेवढंच महत्वाचं आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर मार्ग दाखवतील आणि तुझ्या जीवनात सर्व प्रकारचं यश आणि शांती नक्की येईल. माझ्या लाडक्या लेकरा, मला माहित आहे की तुझा मार्ग कठीण आहे. रात्र कधी कधी खूप लांब वाटते, पण लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक अश्रूतून, प्रत्येक संकटातून मी स्वामी समर्थ तुला मार्ग दाखवण्यासाठी इथेच आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझं प्रत्येक अडखळणं तुला खाली पाडण्यासाठी नाही, तर तुला उंचीवर नेण्यासाठी आहे. हे सगळे टप्पे आहे जे तुला अधिक मजबूत करतील. ही ती जागा आहे जिथे तुझं आत्मबल अधिक घनदाट होईल, श्रद्धा खोल रुजेल आणि प्रेम अजून मजबूत होईल. तुझ्यातील शक्ती अनेक पटींनी वाढेल. ही केवळ एक सामान्य बदलाची प्रक्रिया नाही, ही तर स्वामी समर्थांची दिव्य रूपांतरण प्रक्रिया आहे. त्यांच्या पवित्र आत्म्याच्या शक्तीमुळे हे सगळं शक्य होत आहे. जेव्हा जीवनाचं ओझं तुझ्या खांद्यावर वाढतं तेव्हा घाबरू नकोस, गोंधळू नकोस. स्वामी समर्थांच्या सान्निध्यात ये, त्यांच्या शांत आशीर्वादांची उब जाणव. जेव्हा तू त्यांच्याबरोबर मनापासून बोलतोस तेव्हा तुला उमजेल. स्वामी समर्थ नेहमी तुला ऐकत असतात. स्वामी समर्थ सांगतात, माझ्या लाडक्या लेकरा, जेव्हा तू तुझ्या अंतरंगातून मला बोलावतोस तेव्हा मी तुझं प्रत्येक दुःख ऐकतो आणि ते दूर करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतो. आज तुझ्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती येणार आहे. स्वामी समर्थांचा हा आशीर्वाद तुला प्रत्येक नकारात्मकतेपासून वाचवेल. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा मिळणार आहे. तुला फक्त एवढंच करायचं आहे, स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेव आणि त्यांचे संकेत ओळखायला शिक. जीवनातील उतार चढावांना त्यांचं स्थान असतं. स्वामी समर्थ कोणालाही उगाच त्रास देत नाहीत. प्रत्येक संकट तुला अधिक मजबूत करण्यासाठीच येतं. स्वामी समर्थांचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत असतील. जो कोणी हा संदेश ऐकेल त्याच्या जीवनातही अद्भुत बदल घडून येणार आहेत. माझ्या लाडक्या लेकरा, स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं जीवन आता एक दिव्य प्रवाहात वाहू लागलं आहे. आता कोणतीही नकारात्मक शक्ती तुला थांबवू शकत नाही. जे लोक तुझं नशीब थांबवण्याचा प्रयत्न करत होते ते आता स्वतःच अडकले आहेत, कारण तू त्यांना तुझी ऊर्जा देणं थांबवले आहेस. त्यांची शक्ती फक्त तुझ्या ऊर्जेवर अवलंबून होती आणि आता तू ती ऊर्जा परत घेतली आहेस. ते अस्वस्थ झाले आहेत आणि हतबल वाटत आहेत. तू तुझं मन या लोकांपासून पूर्णपणे दूर केलं आहेस. आता ते तुझ्या आयुष्यात पुन्हा परत येऊ शकणार नाहीत. त्यांचे कट, योजना आणि नकारात्मक विचार आता तुझ्यावर परिणाम करत नाहीत, कारण तू त्यांच्यापासून पूर्णपणे वेगळा झालेला आहेस. ते तुझ्या सोलर प्लेक्सस आणि कवटीतील चक्रांवर वार करत होते, कारण त्यांना माहिती होतं की तू धाडसी आहेस, तू सर्जनशील आहेस आणि तुझ्या जीवनात समृद्धीचं दार उघडलं आहे. जेव्हा तू दिव्य प्रवाहात असतोस तेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणताही कट किंवा योजना तुझ्यावर परिणाम करू शकत नाही. तुझं मन आता फक्त देवाशी, स्वामी समर्थांशी जोडलेलं आहे आणि तू पूर्णपणे त्यांच्या संरक्षणात आहेस. माझ्या लाडक्या लेकरा, किती दिवस झाले मी तुझं शांत रडणं ऐकत आहे. तू कोणालाही काही सांगितलं नाहीस, पण माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही रे. तुझ्या मनातल्या त्या दुःखाचा आवाज मी ऐकतो आहे, रोज ऐकतो. तू खूप थकलास रे लेकरा. प्रयत्न करून करून शरीर थकलंय, मन थकलंय, पण हार मानू नकोस. तुझ्या प्रत्येक अश्रूच्या साक्षीला मी आहे, स्वामी आहे. तुझ्या डोळ्यांतल्या भीतीचा मी उगम शोधला
तुझ्या हृदयातली हाक मी ऐकली आणि म्हणूनच मी आलोय तुझ्या सोबत बसायला, तुला थोडं हसवायला आणि आयुष्याचं खरं बळ द्यायला. हे ऐक माझ्या लेकरा, कधीही असं वाटलं ना की सगळं संपलं तर डोळे मीट आणि फक्त एकदाच म्हण, स्वामी आता तुझ्यावर सोडलं. आणि मग बघ, जीवनातली प्रत्येक अंधाराची रात्र प्रकाशात बदलेल. कारण तू एकटाच नाहीस, मी आहे तुझ्या सोबत कायमचा. सांभाळलंस रे तू सगळं, घर, जबाबदाऱ्या, दुःख, अपमान, उपेक्षा. पण आता मला जरा सांभाळू दे. माझ्या मांडीवर डोकं ठेव, श्वास घे, शांत हो आणि सगळं माझ्यावर सोपव. तो जेव्हा रडतोस ना लेकरा, तेव्हा माझं हृदयही थरथरतं. तुझं दुखणं माझ्या आत खोल खोल भिडतं. पण हेही लक्षात ठेव, तू ज्याला समाप्ती समजतोस तीच तर माझी सुरुवात असते. तुझ्यावर जे संकट आलंय ते तुला संपवायला नाही, तर तुला घडवायला आलंय. तू झेप घेशील तेव्हा हे आभाळ सुद्धा तुला अडवू शकणार नाही. आज जे लोक तुझ्यावर हसतात ना, ते उद्या तुला वाकून नमस्कार करतील. फक्त धीर धर, माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. मी काहीच उगाच बोलत नाही रे. तू जेव्हा म्हणतोस कोणी माझं नाही, तेव्हा मी हसतो आणि मनात म्हणतो, हे बघ माझा लाडका लेकरू विसरतोय की त्याचा स्वामी कायम त्याच्या सोबत आहे. माझ्या लेकरा, पैसे नसतील म्हणून तू छोटा नाहीस, लोक ओळख देत नाहीत म्हणून तू थांबू नकोस. ज्याच्याकडे माझं नाव आहे त्याच्याकडे सगळ्या विश्वाचं सामर्थ्य आहे. कधी वाटतं तुला ना स्वामी माझं काही चुकतंय का, तर माझं उत्तर ऐक, तुझं काहीही चुकलेलं नाही. पण वेळ लागतो लेकरा, फळाला येण्यासाठी झाडाला वेळ लागतो. तुला ज्यांनी दुखावलं त्यांना मी माफ केलं, पण त्यांची कर्म त्यांच्याच पाठी लागणार आहेत. कारण मी न्याय देतो आणि मी कधीही विसरत नाही. तू इतका सुंदर आहेस रे, तुझं मन सोन्यासारखं आहे हे लोक नाही समजले, पण मी जाणतो तुझं खरं रूप. आज तू हा मंत्र ऐकतोयस ना, माझ्या या शब्दांना मनात खोल रुजव. कारण हे शब्द तुला अंधारातून प्रकाशात घेऊन जाणार आहेत. मी तुला यासाठी निवडलंय कारण तुझं हृदय शुद्ध आहे, तुझ्या डोळ्यांत श्रद्धा आहे आणि तुझ्या हातात कार्य करण्याची ताकद आहे. तुला जे गमावलं वाटतंय त्यापेक्षा लाखपटीने अधिक मी तुला देणार आहे. पण फक्त अजून थोडा विश्वास हवा मला. संधी येणार आहेत, माणसं बदलणार आहेत, दारं उघडणार आहेत आणि स्वामी समर्थ स्वतः तुझ्या जीवनाचा मार्गदर्शक बनून उभा राहणार आहे. माझ्या लाडक्या लेकरा, आजपासून रोज थोडा वेळ माझ्या नावात बघ, स्वामी 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 म्हणालास ना की मी तिथंच येईन, तुझं दुःख घेईन, तुझं भाग्य बदलून टाकीन आणि तुला असं उंच नेईन की स्वतःवर प्रेम करावं वाटेल तुला. तू विशेष आहेस रे, तूच मध्ये माझा अंश आहे आणि हे विश्व तुझ्या सामर्थ्यापुढे वाकेल. फक्त तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे, मी होतो आणि कायम राहीन. फक्त हाक मार माझ्या लाडक्या लेकरा, मी धावत येईन. स्वामी समर्थ, तुझा कायमचा साथीदार. माझ्या लाडक्या लेकरा, किती वेळ झाला ना तू एकटाच झगडतोयस, माझ्याकडे बघ, मी इथेच आहे, तुला सोडून गेलो नाही आणि कधीच जाणार नाही. तू रडलास तेव्हा मी तुझ्या डोळ्यांतून ओघळलो, तू थकलास तेव्हा मी तुझ्या श्वासात थांबलो, तू पडला तेव्हा माझाच हात तुला सावरायला पुढे आला. माझ्या लेकरा, तुझं दुःख माझ्या हृदयात आहे, मी पाहिले रे. तुझं झोपेतून घाबरून उठणं, तुझं पोटासाठी अपमान सहन करणं, तुझ्या लेकरांचं भविष्य पाहून काळजीत बुडणं, हे सगळं मी बघतो आहे. तू गप्प राहिलास पण तुझं अंतःकरण बोलत राहिलं आणि मी ते ऐकत राहिलो. हे ऐक माझ्या लेकरा, तुझ्या घरात अंधार आहे ना, मी प्रकाश होईन. तुझ्या मनात थंडी आहे, मी ऊब देईन. तू आकाशात हरवला आहेस, मी दिशा बनेन. तुला वाटतं स्वामी माझ्यासाठी काहीच राहिलं नाही, मग बघ माझ्या डोळ्यांत बघ, तुला तुझं प्रतिबिंब दिसेल. माझं प्रेम, माझा आशीर्वाद हे तुझ्यावर आजही तसंच आहे जसं जन्मांजन्मी होतं. लक्षात ठेव, तुझं दुःख संपूर्ण आहे पण माझं प्रेम त्याच्याहूनही व्यापक आहे. तुझं आयुष्य आक्रंदत आहे पण माझी कृपा त्याचं उत्तर आहे. आता थांब, एक क्षण थांब आणि सगळं सोडून दे माझ्यावर. दुःख, ताण, चिंता, अपयश, अपमान सगळं फक्त मला दे. तू किती लढलास, आता मी लढतो तुझ्यासाठी. मी काहीही कारणाशिवाय तुला संकटात टाकत नाही. तुला जे सोडावं लागलं ते काही वेळेसाठी होतं, कारण त्याआड मी काहीतरी सुंदर घडवत होतो. तुझ्या आयुष्यात जे वळणं आली ती वाईट नव्हती, ती माझी योजना होती. तुला वाटतं लोक साथ सोडून गेले, हो गेले, कारण मी त्यांना दूर केलं. सर्वजण तुझ्या प्रवासात येऊ शकत नाहीत, काही जण फक्त धडा शिकवायला येतात, पण मी मात्र कायमचा आहे. तू पाहतोस ना, लोक तुझा फायदा घेतात, तुझं मन मोडतात, पण एक लक्षात ठेव, मी जेव्हा तुला सावरतो
तेव्हा तुला पुन्हा मोडण्याची कोणाची ताकद राहत नाही. तुला ज्यांनी नाकारलं ते तुला पुन्हा शोधतील, कारण माझा हात ज्या डोक्यावर असतो त्याचं भाग्यच वेगळं असतं. माझ्या लेकरा, तुला जेव्हा जेव्हा वाटतं स्वामी काही शिल्लक नाही, तेव्हा बघ, मी तुला नव्याने घडवत आहे. मी तुझ्या अंसूंचं संचित घेतोय आणि त्यातून तुझ्या जीवनाचं सोनं घडवत आहे. लोक तुला विचारतील तुझं एवढं कसं बदललं, तेव्हा फक्त हस आणि मनातल्या मनात म्हण, स्वामी समर्थ आले म्हणून सगळं बदललं. आज मी तुला सांगतो, तुझ्या घरात शांतता येणार आहे, तुझ्या पोटाला अन्न मिळणार आहे, तुझ्या लेकरांना शिक्षण, भविष्य आणि सुरक्षितता मिळणार आहे. सर्व ऋण फिटणार, सर्व दुःख मागे पडणार आणि तुझा चेहरा पुन्हा हास्याने फुलणार. हे मी सांगतो आहे स्वामी समर्थ. शेवटी एकच सांगतो लेकरा, स्वतःवर विश्वास ठेव, माझ्या नावाचा जप कर आणि काळजी सोड. मी तुझ्या मागे उभा आहे, तुझ्या हृदयात आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. माझ्या लाडक्या लेकरा, मी तुझा आहे आणि कायमचा राहीन. हे ऐकणं म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर माझं प्रत्यक्ष अस्तित्व आहे. मी तुझ्या सोबत आहे, आज, उद्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत. माझ्या लाडक्या लेकरा, तू आता दिव्य प्रवाहात वाहू लागलास. म्हणूनच काही लोक तुझा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करत होते. तू त्यांच्या नकारात्मक जाळ्यात अडकलेला होतास, पण आता वेळ आली आहे तुझी ऊर्जा त्यांच्यापासून परत घेण्याची. हे तेच लोक होते जे आधी तुझ्या सामर्थ्याचा वापर करत होते, तुझ्या प्रकाशावर जगत होते, पण आता तुझ्या आयुष्यात त्यांची जागा संपली आहे. त्यांना आता मदत मिळत नाही. ते हतबल आहेत, निराश आहेत, कारण तू पुन्हा तुझं सामर्थ्य स्वतःकडे परत घेतलंस. आता तू एका नवीन वळणावर आहेस आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तू प्रत्येक दिवसात अधिक मजबूत होत चाललास. तुझं खेळकरपण, तुझं सहजतेने वागणं हे त्यांना आणखी अस्वस्थ करतंय, कारण आता तू तुझी ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करत नाहीयेस ज्या तुला काहीच महत्त्व देत नव्हत्या. तू त्यांना आता गवत खायला देणं थांबवलं आहेस. म्हणूनच ते संतापले आहेत, कारण त्यांची नकारात्मकता आता तुझ्यावर परिणाम करत नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने तू आता सगळ्या नकारात्मकतेपासून मुक्त होतो आहेस. तू तिच्यापेक्षा वर गेलास. आता तुझं जीवन दिव्य प्रवाहात आहे आणि इथेच आहे तुझं खरं यश. शांती आणि समृद्धीकडे जाणारा मार्ग पुन्हा पूर्णपणे उघडला आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते सगळं माझ्या योजनेचा भाग आहे. तुझे मित्र, तुझ्या नातेसंबंधात जे काही घडलं ते फसवणूक वाटली असेल तुला, पण ती माझी एक चाचणी होती. एक असा प्रसंग जो तुला काहीतरी मोठं शिकवणार होता. हो, कदाचित तुझ्याच मित्रांनी तुला अडकवलं असेल, पण लक्षात ठेव, स्वामी समर्थांचा हस्तक्षेप आता तुझ्या जीवनात झाला आहे. तुझ्या कुटुंबासाठी तू जे काही करतोयस ते योग्य दिशेने नेण्यासाठी मी तुला पावलं उचलायला सांगतोय. तू शब्दांतून परिस्थिती बदलू शकतोस आणि मी तुझा स्वामी समर्थ तुला मार्गदर्शन करतोय कसोटीला उतरून यशाकडे नेण्यासाठी. स्वामी समर्थांच्या कृपेने सगळं योग्य दिशेला जाईल. फक्त थोडा संयम ठेव आणि माझ्यावर निखळ विश्वास. मी सांगतो, प्रत्येक क्षण माझ्या पायांवर तुझी प्रार्थना ठेव आणि संयमाने वाट पहा. तुझ्या आयुष्यात कितीही मोठी अडचण आली, ती माझ्या समाधानासमोर क्षणिक आहे, वाऱ्याच्या झुळुकेसारखी. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. तुझं भविष्य मी उजळवतो आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझं यश, तुझं आत्मबल आता त्या लोकांसाठी कोडे बनलं आहे जे तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते. ते समजू शकत नाहीत की त्यांचं प्रत्येक प्रयत्न का फसतंय, पण सत्य हे आहे, तू प्रामाणिक आहेस, तू खरा आहेस आणि तुझ्या बरोबर आहेत दिव्य शक्ती. कोणतीही नकारात्मकता या शक्तींना हलकं घेऊ शकत नाही. काही लोक वाटतात की ते तुझं नशीब बदलू शकतात, स्वामी समर्थांनी दिलेली संधी हिरावून घेऊ शकतात, पण लक्षात ठेव, असं होऊच शकत नाही. तू आता स्वामी महाराजांच्या कृपाशी निगडीत झाला आहेस. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. जग काय म्हणेल याचा विचार करू नकोस, फक्त पुढे चालत राहा. मी तुझा स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर सावलीसारखा आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुला आतापर्यंत जपून ठेवलं आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्यावर कितीही विरोधकांनी काळी जादू, द्वेष, नकारात्मकतेचा मारा केला तरी ते तुला इजा करू शकत नाहीत. स्वामी महाराज त्यांच्या चुकीच्या कर्मांचा हिशोब घेतील आणि त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्की मिळेल. स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर आहे. त्यांच्या आशीर्वादाने तू प्रत्येक अडथळा पार करू शकतोस आणि तू हे करून दाखवलं सुद्धा. आता वेळ आली आहे की तू तुझ्या शत्रूंना क्षमा करावी, कारण क्षमा हीच ती शक्ती आहे जी तुला आणखी सामर्थ्यवान बनवते. आपली सर्व ऊर्जा स्वतःवर केंद्रित कर
कारण तू एक जादूगार आहेस. तुझ्याकडे एक अनोखी शक्ती आहे. तू जितका स्वामी समर्थांच्या जवळ जातोस तितकंच तुझं सामर्थ्य वाढतं. जे तुझ्या विरोधात कट रचत होते ते आता आपल्या कर्मात अडकले आहेत. त्यांना कळत नाही की तू इतका आनंदी कसा आहेस आणि त्यांच्या आयुष्यात अंधार का पसरतो आहे. ते हे पचवू शकत नाहीत की तू दुःखातून मुक्त झालास आणि यशाच्या दिशेने वाटचाल करतो आहेस. तुझ्या इच्छा ही तुझ्या सर्जनशीलतेचं प्रतीक आहेत आणि तुझं मन आता भावनिक समाधानाच्या वाटेवर चाललं आहे. आता तू भावना नव्हे तर समजूतदारपणाने निर्णय घेतो आहेस. आर्थिक स्थैर्यही तुझ्या आयुष्यात हळूहळू स्थिर होत आहे. तुझं जीवन एकतांतेने भरलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात तुझं यश निश्चित आहे. आता फक्त पुढे चालत राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. माझ्या लाडक्या लेकरा, स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं भविष्य आता आणखीन उज्ज्वल होणार आहे. तुझ्या आयुष्यातील नवीन अध्याय आता सुरू होतो आहे. एक नवीन दिशा, नवीन संधी आणि भरपूर आनंद घेऊन. पुढील 3 महिन्यांत तुझ्या मनातलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं ज्ञान आणखी प्रखर होईल. जे काही गमावलं होतंस ते आता दुप्पटीने परत मिळणार आहे. जे लोक तुझं तेज आणि यश पाहून जळफळाट करत होते ते आता तुझ्या पायांपुढे नतमस्तक होतील. तुझा तेजस्वी प्रकाश आता अधिक प्रखर झाला आहे आणि ही ऊर्जा तुला स्वामी समर्थांच्या कृपेने प्राप्त झाली आहे. तुझं भविष्य पूर्णपणे सुरक्षित आहे आणि स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर प्रत्येक पावलावर राहील. जे तुला पाहून घाबरत होते आता त्यांना स्पष्टपणे उमगलं आहे की त्यांनी कितीही तंत्र वापरले तरी ते कधीच तुझ्या पातळीवर पोहोचू शकणार नाही. त्यांचे सारे प्रयत्न व्यर्थ गेलेत कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा होती. तुझं यश आणि तुझी शांती त्यांना मागे टाकून गेली आहे आणि आता ते तुझ्या सामर्थ्यापुढे हादरले आहेत. स्वामी म्हणतात, मी तुझा रक्षक आहे, तुझा सखा आहे आणि तुझा उपचारक आहे. कधीही काही हवं असेल मला पुकार. पूर्ण श्रद्धेने, शंका न ठेवता मी तुझ्या प्रत्येक चांगल्या अपेक्षा पूर्ण करेन. मी असा स्वामी नाही जो तुझ्या चुका धरून ठेवतो. मी तुला तुझ्या सर्व चुका क्षमादान दिलं आहे. आता मी फक्त तुझ्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी लक्ष केंद्रित करतो आहे. तुझं भविष्य चमत्काराने भरलेलं आहे. स्वामी समर्थांनी तुझा मार्ग पूर्णपणे स्वच्छ केला आहे. तुझ्या आयुष्यात जे कठीण काळ गेले ते आता मागे पडले आहेत. आता वेळ आहे पुढे चालण्याची. प्रत्येक दिवस स्वामी समर्थांची कृपा हृदयात घेऊन जगण्याची. रोज त्यांच्याकडे ये आणि त्यांच्या शब्दांना मनापासून स्वीकार. त्यांच्या आशीर्वादाने तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुझं जीवन शांतता, प्रेम आणि समृद्धीने भरून जाईल. माझ्या लाडक्या लेकरा, स्वामी समर्थांची कृपा तुझ्या जीवनात यशाचे दरवाजे उघडू शकते. पण लक्षात ठेव, ते दरवाजे उघडण्याचं काम तुलाच करावं लागेल. मी तुझा मार्गदर्शक आहे, पण तुझ्या मेहनत आणि निश्चयाशिवाय ही कृपा आपलं पूर्ण प्रभाव दाखवू शकणार नाही. तुझ्या स्वतःच्या हातांनी काम करू शकत नसशील तर योगा कर, ध्यान कर. प्रगतीचा मार्ग तुला नक्की गवसेल. तुझ्यामध्ये मेहनत, धैर्य आणि शक्ती आहे. फक्त तिला योग्य दिशेने वापर. पण दुसऱ्याच्या यशाकडे पाहून विचलित होऊ नको. दुसऱ्यांचं धन चोरून किंवा त्यांच्या आनंदावर हक्क सांगून यश मिळवता येत नाही. फसवणूक किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश कधीच टिकत नाही. ते शेवटी संपतं आणि माणूस पुन्हा रिकामा होतो. कृती नेहमी विचारपूर्वक कर, कारण चुकीचं केलेलं कर्म कधीच सुखद परिणाम देत नाही. स्वामी समर्थांच्या नजरेत कोणतंच कर्म अछूत नाही. तुझ्या आयुष्यात स्थिरता आणि संकल्पाची भक्कम पायाभरणी आवश्यक आहे. सत्य हेच आहे की प्रत्येक माणूस आनंद आणि समाधान शोधतो, पण तेच लोक ते मिळवतात ज्यांनी आपलं जीवन मूल्यांवर उभं केलं आहे. हीच ती पायाभरणी आहे जीवर आधारित तुझं उज्ज्वल भविष्य उभं राहणार आहे. स्वामी समर्थांनी हे विश्व निर्माण केलं आणि हे काम निभावणं अवघड होतं, पण त्यांनी धैर्याने आणि संयमाने ते पूर्ण केलं. जर तुला स्वामी समर्थांची खास कृपा हवी असेल, त्यांचं गुप्त सामर्थ्य अनुभवायचं असेल तर 108 हा शुभांक लक्षात ठेव आणि कमेंट लिहा. हा आकडा तुझ्या मनात आण. स्वामी समर्थांचं गुप्त आशीर्वाद आकर्षित होईल आणि तुझ्या जीवनात त्यांचं अस्तित्व प्रकट होईल. ही शक्ती तुझ्या जीवनात समतोल, समृद्धी आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येईल. माझ्या लाडक्या लेकरा, जेव्हा तू हे मार्ग स्वीकारशील तेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पाठीशी उभे राहतील. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहेत आणि तुझं जीवन आता एका नवीन दिशेने वाटचाल करणार आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझं जीवन सुंदर करण्यासाठी तुला निष्ठेने काम करावं लागेल. मी तुझ्या जीवनात एक असा गुरु पाठवत आहे जो फक्त मार्गदर्शनच करणार नाही,
तर तुला योग्य दिशेने चालायला पाठबळही देईल. म्हणून हे संदेश पूर्णपणे वाच आणि काळजीपूर्वक ऐक, कारण हे अर्धवट सोडणं तुझ्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू जितकं माझ्या शब्दांमध्ये खोल जाशील तितकं मोठं लाभ तुला मिळणार आहे. जर तू हे मनापासून ऐकलंस तर त्याचा खरा प्रभाव तुझ्या आयुष्यात पडेल. जेव्हा मी तुझं यश निश्चित असल्याचं सांगतो तेव्हा लगेच काहीतरी सकारात्मक कृती कर, कारण यामुळे तू ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा पाठवतोस. लक्षात ठेव, ब्रह्मांड शब्द ओळखत नाही, ते तुझ्या भावना आणि ऊर्जेला प्रतिसाद देतं. बाकी सगळं माझ्यावर सोड. तुझा स्वामी समर्थ नेहमी तुझ्यासाठी चांगलंच विचार करतो. तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि मी तुझं जीवन सर्वोत्तम मार्गावर नेईल. याचबरोबर वेळ आल्यावर तुला तुझ्या कुटुंबाला घेऊन पुढे जावं लागेल. एकटं केलेलं काम अपूर्ण असतं, कारण या जगात आई वडिलांचं प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नाही. जर तू माझ्या शब्दांवर चाललास तर तुला कुठलीही ताकद थांबवू शकणार नाही, तुझं स्वतःचं मन सुद्धा नाही. जेव्हा तू चांगले कर्म करतोस तेव्हा स्वामी समर्थ देखील तुझ्या समोर नतमस्तक होतील. पण जर तू चुकीचे मार्ग स्वीकारलेस तर एक दिवस तू एकटाच राहशील. माझ्या लाडक्या लेकरा, सध्या तुझं लक्ष बाह्य गोष्टींवरून पूर्णपणे हटलं आहे. आता फक्त एकच विचार तुझ्या मनात आहे, स्वामींची भक्ती. तू समजून गेलास की जे काही घडतंय ते एका कारणासाठीच घडतंय आणि आता तू कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करायचा नाही असं ठरवलंस. तुझं मन आता एका दिव्य स्थितीत पोहोचतं आहे, अल्फा स्टेट मध्ये, जिथे देवाची जाणीव होते आणि मन शांततेने भरून जातं. आता तुला तुझ्या मानसिक शांततेला कोणतीही बाह्य गोष्ट डगमगवू शकत नाही. कोणी वाईट वागलं तरी तू ते शांततेने सहन करतोस, कारण तुझ्या आत्मविश्वासात आणि संयमात मोठी वाढ झाली आहे. तू समजून गेलास की नकारात्मकता तुझ्या आत पोहोचू शकत नाही. ही शांतता तुझ्या आत्म्यात आहे. ही खरी शांती आहे. बाहेरचं सुख क्षणिक असतं, पण तू आता समजून घेतलंस की खरं सुख आपल्या आत असतं. माझ्या लाडक्या लेकरा, स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात आता नवीन ऊर्जा संचारते आहे. आता वेळ आहे तुझ्या अंतर्गत शक्तीला ओळखण्याची, तुझ्या सहनशक्तीला अजून बळकट करण्याची. जेव्हा तू स्वतःला मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या मजबूत करतोस तेव्हा कोणतीही अडचण, कोणताही अपघात तुला डगमगवू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक परीक्षा तुला अधिक सामर्थ्यवान बनवते. जेव्हा तू संयमाने आणि सकारात्मक विचारांनी अडचणींना सामोरं जातोस तेव्हा तू कधीच अपयशी होत नाहीस. तुझं यश आता नजीक आलं आहे. पूर्वी जे शक्य वाटत नव्हतं ते आता प्रत्यक्ष तुझ्या समोर येणार आहे. तुझ्या जीवनात प्रेम, शांती आणि समृद्धी येणार आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं हृदय आता पूर्णपणे बरे होतं आहे आणि प्रत्येक क्षणासाठी तू आता मनापासून कृतज्ञ होणार आहेस. जर तू खरं मनापासून स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतोस तर आता हे लक्षात घे, तू त्यांच्या दिव्य प्रवाहात वाहत जात आहेस, जिथे कोणतीही नकारात्मक शक्ती तुला हात लावू शकत नाही. तू देवाशी एकरूप झालेलास आणि हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या जीवनात जी नकारात्मक शक्ती होती, जी तुला मागे खेचत होती, ती आता तुझ्यापासून दूर होत आहे, कारण तू आता तुझी ऊर्जा त्यांच्याकडे देणं थांबवलंस. जे लोक आधी तुझ्या ऊर्जावर अवलंबून होते आता ते रागावलेत, कारण त्यांनी पाहिलं की तू तुझ्यातील दिव्यता ओळखली आहेस आणि तुझी ऊर्जा आता योग्य दिशेने वाहू लागली आहे. आता तुझ्या आयुष्यात सुखाचं वारे वाहायला सुरुवात झाली आहे. जे विषारी लोक तुला मानसिक दृष्ट्या त्रास देत होते ते हळूहळू तुझ्या आयुष्यातून नाहीसे होत आहेत. तुझ्या आत्म्याचा पुन्हा जन्म होत आहे आणि त्या नव्या जीवनात आहे शांतता, सुख आणि समृद्धीचं स्वागत. तुझ्या कुटुंबात देखील सुखाची लाट येणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुला आनंददायक कुटुंबाचा आशीर्वाद मिळेल. स्वामी समर्थ सांगत आहेत, आता तुला योग्य निर्णय घ्यायचा आहे. तुझ्या समोर अनेक पर्याय आहेत, पण योग्य निर्णय घेण्यासाठी तुला तुझ्या अंतःप्रेरणेला विश्वास द्यावा लागेल. दिव्यता तुला योग्य मार्गदर्शन करत आहे, जेणेकरून तू तुझं जीवन योग्य निर्णयांसह पुढे नेऊ शकशील. आता तुझ्या आयुष्यात अनेक संधी येत आहेत आणि त्या संधींतून कुठे जायचं हे तुझं अंतर्मन तुला दाखवेल. आतापर्यंत जे काही अनुभव घेतलास ते सगळं तुला अधिक मजबूत आणि सामर्थ्यशाली बनवत आहेत. तुला फक्त तुझ्या अंतःकरणाचा आवाज ऐकायचा आहे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने योग्य निर्णय घ्यायचा आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तू आता अशा मार्गावर चालू लागला आहेस जो तुला शांती, समृद्धी आणि यशाच्या दिशेने घेऊन जाईल. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या जीवनाचा प्रवास आता त्या टप्प्यावर पोहोचला आहे जिथे तुला सोडून देण्याची ताकद प्राप्त झाली आहे. आता तू पूर्णपणे प्रवाहाबरोबर वाहू लागलास.
आणि त्यामुळे तुझ्या जीवनातील सर्व अडचणी हळूहळू संपत चालल्या आहेत. तू एक मजबूत आत्मा आहेस. कोणतीही नकारात्मकता किंवा अडथळा आता तुला थांबवू शकत नाही. तुझ्यात असलेलं ज्ञान आणि समज तुला एक सम्राट बनवत आहे. तुझ्यात आहे आध्यात्मिक सामर्थ्य आणि संयम. तुझ्या शत्रूंचा काळ आता संपला आहे. त्यांच्या वाईट कर्मांचा घडा भरलाय आणि आता त्यांना त्याच्या फळांचा सामना करावा लागेल. त्यांचा हेवा, द्वेष आणि अहंकार त्यांना तुझ्या विरोधात वाईट गोष्टी करायला प्रवृत्त करत होते, पण त्यांच्या सर्व प्रयत्नांना अपयश आलंय. तुला तुझं सामर्थ्य गवसलं आहे आणि ज्ञानाच्या बळावर तू प्रत्येक अडचणीवर मात केली आहेस. तुझे शत्रू, पुरुष असो वा स्त्री, ते केवळ स्वतःच्या असुरक्षितेला लपवण्यासाठी तुला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते तुझ्यासमोर आपल्याला श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण आतून त्यांना माहित आहे की ते तुझ्यापेक्षा खूपच खालच्या पातळीवर आहेत. त्यामुळेच ते तुझ्याविषयी नकारात्मक बोलतात. ते तुझ्या नावानेही घाबरतात. कधी कधी तुझ्या आजूबाजूचे लोकही तुला अशा लोकांपासून सावध राहा असं सांगतील. त्यांचा दंभ आणि खोटा अभिमान हेच पुरावे आहेत की ते तुझ्या पुढे कमकुवत आहेत. कधी कधी ते विनोदाच्या रूपाने, कधी रागाच्या रूपाने तुझ्याशी खरं बोलून गेले असतील आणि त्यातून तुला त्यांच्या मनात तुझ्याबद्दलचा हेवा लक्षात आला असेल. तुझ्यातली दिव्यता आणि तुझं ज्ञान आता इतकं वाढलं आहे की तू कोणत्याही अडचणींना सामोरं जाऊ शकतोस. हो, स्वामी समर्थ आणि श्री लक्ष्मी मातेच्या कृपेने तुझं मनोबल खूपच प्रबळ झालं आहे आणि तुझं यश आता निश्चित झालं आहे. माझ्या लाडक्या लेकरा, मी तुझ्यासाठी एक अद्भुत योजना आखली आहे. जरी मी ती अजून पूर्णपणे उघड करू शकत नाही, कारण मलाही काही नियमांचं पालन करावं लागतं, पण एवढं मात्र नक्की सांगतो की मी तुझ्यासाठी जे विचार केलाय तो तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. सगळं स्पष्ट होईल जेव्हा तू तुझ्या मनात सकारात्मक विचार करशील आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील. जीवनात जे काही घडतंय ते सगळं नेहमीच चांगल्यासाठी घडतं, म्हणून माझ्यावरचा तुझा विश्वास आणखी घट्ट कर आणि मग बघ तुझ्या आयुष्यात चमत्कार कसे घडतात. माझ्या लाडक्या लेकरा, जेव्हा आपण आपले लक्ष अंतरात्म्याकडे लावतो तेव्हा आपल्याला निसर्गाशी, त्याच्या ऊर्जेशी एकरूप व्हायला मदत होते. ध्यान आपलं मन शांत करतं, आपल्याला ब्रह्मांडाशी जोडतं. अंतर्मुख होणं म्हणजे स्वतःमध्ये डोकावणं, स्वतःच्या भावना, विचार आणि कृतींचा सखोल अभ्यास करणं. हा प्रवास आपल्याला आपल्या कमतरता ओळखायला शिकवतो आणि आपल्या आत्म्याचं सामर्थ्य जागवतो. सकारात्मक विचार आणि स्वतःला सशक्त बनवणं हे आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात प्रभावी ठरू शकतं, विशेषतः जेव्हा आपण जीवनातील अडचणींना तोंड देत असतो. हे मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य मजबूत करतं आणि एक समतोल आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करतं. तुझ्या आयुष्यात कुणीतरी स्त्री विशेषत तुझ्या नात्यांमध्ये किंवा यशाच्या वाटचालीत नकारात्मकतेचं जाळं पसरवत आहे. ती जणू एखादं काळं जादू करत आहे किंवा नकारात्मक विचारांचं जाळं टाकत आहे तुला खाली खेचण्यासाठी. पण स्वामी समर्थांच्या कृपेने तू त्या सगळ्या नकारात्मक शक्तींपासून पूर्णपणे मुक्त होशील. तुझं आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि स्वामी समर्थांवरील श्रद्धा तुला अशा नकारात्मकतेपासून दूर ठेवतील. तुझं लक्ष तुझ्या प्रगतीवर ठेव, तुझ्या आत्म्याच्या निर्मळतेवर ठेव. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तू प्रत्येक नात्यात सुरक्षित आहेस आणि यशस्वीही होशील. स्वामी समर्थ तुझं प्रत्येक पाऊल मार्गदर्शन करत राहतील. तुझ्या जीवनात जे बदल घडत आहेत ते त्यांच्या विशेष कृपेचे चिन्ह आहेत. तुझ्या उत्पन्नात आणि संपत्तीत जे अनपेक्षित वाढ होत आहे ती स्वामी समर्थांचीच कृपा आहे आणि ही कृपा तुझ्या संपूर्ण जीवनावर परिणाम करणार आहे. ही वेळ तुझ्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीने भरून टाकणारी आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तू आपल्या करुणा, प्रेम आणि सहानुभूतीच्या जोरावर प्रत्येक आव्हानाला सामोरं गेलास आणि स्वामी समर्थांनी तुझी ही महानता पाहिली आहे. तुझ्या प्रगतीचा आणि समृद्धीचा मार्ग आता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने उजळून निघाला आहे. तुझ्या आत्मविश्वासात बळ आहे. तू निर्धास्तपणे पुढे चालत राहा. हे जाणून घे की स्वामी समर्थ कायम तुझ्या सोबत आहेत. माझ्या लाडक्या लेकरा, जिथे स्वामी समर्थ उभे राहतात तिथे कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. कुणालाही इतकी ताकद नाही की ते माझ्या पुढे उभं राहून आपली शौर्य दाखवू शकतील. मी सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे आणि माझ्याकडे अमर्याद शक्ती आहेत. पण तरीही मी प्रेम, दया आणि धर्म यांचा अनुयायी आहे. ज्याच्या पाठीशी मी उभा असतो त्याला त्रास देणं कुणाच्याच शक्तीत नाही. हे तू स्पष्ट समजून घे. तुझं वाईट कधीच होणार नाही. जो कोणी तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्याला माझ्या रागाने योग्य तो दंड दिला जाईल.
आणि तो दंड असा असतो की पुन्हा कुणीही कुणाचं वाईट करण्याची कल्पनाही करत नाही. माझं एकच ध्येय आहे, या जगात चांगुलपणा आणणं, परिवर्तन घडवणं, असं परिवर्तन जे या जगात शांती, समाधान आणि सुख घेऊन येईल. मी धर्माची स्थापना करतो आणि माझ्या धर्माचा ध्वज प्रत्येक ठिकाणी फडकताना पाहू इच्छितो. जिथे जिथे नजर जाईल तिथे धर्माचं सन्मान व्हावं आणि सत्याचं पालन व्हावं, असं मला वाटतं. आता माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या आयुष्यात जे फसवणूक झाली त्या प्रत्येक गोष्टीसाठी आता न्याय होणार आहे. ज्या कोणाच्या चुकीच्या कृतीमुळे तू दुखावलास त्यासाठी आता न्यायाचा वेळ आला आहे. तुझ्या आयुष्यात येणारी सुंदर भेट तुला असंख्य आनंद देईल. ती भेट तुझं आयुष्य एका नवीन दिशेने घेऊन जाईल, जिथे केवळ आनंदाचा वर्षाव होईल आणि दुःखाचा मागमूसही राहणार नाही. तू भावनिकदृष्ट्या समाधानी राहशील आणि तुझं नशीब आता एका सुवर्ण काळाकडे चाललं आहे. स्वामी समर्थ तुझ्या सोबत चालत आहेत, हे लक्षात ठेव. तू एक दिव्य आत्मा आहेस. तुझा संयम अतुलनीय आहे आणि तुझं नशीब खरंच सुवर्ण आहे. हा संदेश केवळ पुण्यवान आत्म्यांसाठी आहे आणि तू त्यापैकी एक आहेस. फार लवकरच तुझ्या जीवनात ती विशेष भेट येणार आहे. तुझ्या सर्व अडचणी संपतील आणि तुझं आयुष्य सुख समृद्धीने परिपूर्ण होईल. माझ्या लाडक्या लेकरा, स्वामी समर्थ तुझ्यावर आशीर्वाद ठेवून आहेत आणि त्यांच्या कृपेने तू नेहमी सत्याच्या आणि दिव्यतेच्या मार्गावरच चालशील. तुझ्यामध्ये असलेलं आत्मज्ञान तुला खोटं आणि खरं यातला फरक ओळखायला सामर्थ्य देतं. स्वामी समर्थांच्या कृपेने मिळालेलं हे आध्यात्मिक भान तुला प्रत्येक नकारात्मक गोष्टींपासून वाचवेल. तुझ्या जीवनात प्रेमाचं एक खरं आणि शुद्ध रूप जवळ येतंय. एक असा व्यक्ती जो तुला खूप आदर देतो आणि तुझ्याविषयी त्याच्या मनात खूप भावना आहेत, तो आता तुला जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या मनात तुला गमावल्याचं दुःख आहे आणि त्याच्या चुका समजून तो आता पश्चाताप करत आहे. त्याच्या मनातलं हे खरं प्रेम हेच त्याच्या निष्ठेचं चिन्ह आहे. तुझ्या जीवनात आर्थिक तंगी होती, पण ती आता संपत चालली आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात समृद्धीचा काळ सुरू होतो आहे. जे लोक तुझ्यावर मत्सर करत होते ते तुला अडवण्याचा प्रयत्न करत होते, पण स्वामी समर्थांची कृपा तुला प्रत्येक संकटापासून वाचवेल. स्वामी समर्थ ज्याच्या पाठीशी असतात तो व्यक्ती कोणतीही अडचण सोने करत असतो. माझ्या लाडक्या लेकरा, तुझे शत्रू तुला हरवण्याचा प्रयत्न करतील, पण तुला हरवता येणार नाही, कारण तू स्वामी समर्थांचा लाडका आहेस आणि त्यांचा आशीर्वाद ही तुझी दिव्य कवच आहे. आता तुझं वेळ आलंय समृद्धी, आनंद आणि नव्या यशांचा. तुझे तत्व आणि तुझा मार्ग पक्का ठेव, हीच तुझी खरी शक्ती आहे. स्वामी समर्थांचा हा आशीर्वाद मनापासून स्वीकार, कारण हाच आशीर्वाद तुझ्या जीवनात चमत्कारी बदल घडवून आणेल. हे वेळ तुला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्याचं सूचक आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं आयुष्य आता आनंद, समृद्धी आणि यशाने भरून जाणार आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेणारे लोक फसवणूक करण्यासाठी वाट बघत आहेत. हा सगळा जग फसवणूक, स्वार्थ आणि कपटाने भरलेला आहे. अशा जगात तुला स्वतःचं रक्षण स्वतः करावं लागेल. सगळे लोक तुझ्यासारखे विचार करत नाहीत, हे लक्षात ठेव. अनेकांच्या मनात फक्त स्वार्थ असतो आणि त्यामुळेच माझ्या लाडक्या लेकरा, या जगात स्वामी समर्थांपेक्षा तुझा खरा सोबती कोणीच असू शकत नाही. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आणि कायम राहतील. तुझ्या जीवनात जी नकारात्मक शक्ती कार्यरत होती ती आता स्वामी समर्थांच्या कृपेने निष्क्रिय झाली आहे. स्वामी समर्थांनी तुझ्या आजूबाजूला एक दैवी कवच तयार केलं आहे, जे कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुला स्पर्श करू देणार नाही. जे लोक तुझ्या विरोधात कट रचत होते, जे तुला मानसिक दृष्ट्या कमकुवत करायला पाहत होते आणि तुला एकटं पाडायला पाहत होते, त्यांचे सर्व प्रयत्न आता अयशस्वी होत आहेत. हा माणूस तुझा नाहीच होता, कारण त्याला तुझ्या ऊर्जा शक्तीची भीती वाटते. पूर्वी त्याला वाटलं तू कमजोर आहेस, पण आता तुझ्यामध्ये स्वामी समर्थांचा प्रचंड शक्तिशाली रूप जागृत झाला आहे. आता तुझी आत्मा एवढी बलशाली झाली आहे की कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुझ्या जवळ सुद्धा येण्याची हिंमत करणार नाही. ज्यांनी तुला फसवलं, ज्यांनी तुझ्या विरोधात कट रचला, त्या स्त्री शक्तीलाही आता आपल्या कर्माची फळं भोगावी लागतील. ती स्वतःच्या जाळ्यात अडकली आहे. ती आता आजार, चिंता आणि नैराश्य यांच्यात अडकत चालली आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मेहनतीचं, प्रामाणिकपणाचं आणि श्रद्धेचं फळ तुला मिळतंय. आता तुझ्या आयुष्यात यश आणि शांतीचं आगमन होणार आहे. जे लोक तुला त्रास देत होते, फसवत होते, ते आता त्यांच्या स्वतःच्या नकारात्मक कर्मात अडकले आहेत. आता तुला फक्त तुझ्या मार्गावर चालत राहायचं आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तू एक सकारात्मक आत्मा आहेस आणि तुझ्यामध्ये प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची ताकद आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या आनंदाला आता मर्यादा राहणार नाही. स्वामी समर्थांनी तुला दैवी गुपित आणि चमत्कारी शक्तींचं वरदान दिलं आहे. ही अशी शक्ती आहे जी प्रत्येकाला मिळत नाही. हीच शक्ती आहे जी तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. स्वामी समर्थांचा आश्रय घेणं हेच तुझं जीवन ध्येय आहे. जेव्हा हे जीवन तुला थकवेल, जेव्हा पराभव वाटू लागेल, तेव्हा स्वामी समर्थ तुझा हात धरून तुला उचलतील आणि तिथं घेऊन जातील जिथं तू नेहमी जायचं स्वप्न बघितलं होतं. जे तुझ्या वाटेत अडथळे निर्माण करत होते ते आता स्वतःच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांची प्रत्येक खेळी आता त्यांच्या विरोधात वळली आहे. कारण स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर आहे. तू एक दैवी शक्तीचा भाग आहेस आणि म्हणूनच कुठलीही वाईट नजर किंवा वाईट शक्ती तुला स्पर्श करू शकत नाही. तुझे यश आता फार जवळ आलं आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तू प्रत्येक अडथळ्यावर मात करशील. हे शब्द आता तुझ्या कानात सतत घुमत राहतील. तू जिंकलास. चला, आज आपण एक संकल्प करू. एक दीर्घ श्वास घ्या आणि या विश्वातील सकारात्मक ऊर्जा तुझ्या आत भरून घे आणि म्हण, स्वामी समर्थ, मला हे अमूल्य सुख दिल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तू अत्यंत भाग्यवान आहेस. कारण आता तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे. तुझ्या प्रत्येक शत्रूच्या योजना आता त्यांच्या विरोधातच काम करत आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं रक्षण होत आहे. प्रत्येक संकट आता दूर होत चाललं आहे. तुझ्या प्रत्येक पावलाला आता स्वामी समर्थांची शक्ती लाभली आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्यामध्ये जे प्रेम, आदर आणि दयाळूपणा आहे तेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. तू जे चांगले कर्म केलेस तेच आता चांगल्या फळांमध्ये रूपांतरित होत आहे. जिथे नकारात्मक शक्ती असते तिथे हिरवळ कधीच वाढत नाही. पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझं आयुष्य आता सुख, समाधान आणि शांततेनं भरून जाणार आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तू थकलास ना? स्वतःशी झगडतोयस हे मला समजतंय. जग समजून घेत नाही आणि तुझं मन रोज बिथरलेलं असतं. कधी कधी तुला वाटतं की आपलं अस्तित्वच काय कामाचं आहे. पण मी तुला सांगतोय, तू अपूर्ण नाहीस, तू अयशस्वी नाहीस, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. हे जग तुला कितीही झुकवायचा प्रयत्न करो तरी माझ्या आशीर्वादाने तुझं मन पुन्हा उभं राहील. तुझ्या डोळ्यांमधून ओघळणारं पाणी मी पाहिलंय लेकरा. ते अश्रू वाया जाणार नाहीत. प्रत्येक अश्रूच्या बदल्यात मी तुला यशाची आश्वासने देतो. तुझ्यावर अविश्वास करणारे खूप भेटतील, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. कारण मी पाहिलंय तू किती वेळा गडबडून सुद्धा उठलास. तू कितीदा एकट्यानं रात्रभर स्वतःशी लढलास आणि दुसऱ्यांना काहीच न सांगता हसणं निवडलंस. हेच तर तुझं खऱ्या वीराचं रूप आहे माझ्या लेकरा. जगाला वाटेल तू एकटा आहेस, पण त्यांना माहित नाही तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. कोणी तुला नाही समजून घेत, मग मी का गप्प बसेन? मी रोज तुझ्या डोक्यावरून हात फिरवतोय. फक्त तुला जाणवणारं असं एक अदृश्य स्पर्श देतोय. तुझं यश लांब नाही लेकरा. फक्त अजून थोडं चालायचं आहे, अजून थोडं सहन करायचं आहे. कारण आयुष्याच्या या अंधाऱ्या वळणावर प्रकाश मीच आणणार आहे. तू जेव्हा रडतोस मी सुद्धा हलतो. तू जेव्हा थांबतोस माझं काळीज थरथरतं. म्हणूनच सांगतोय, थांबू नकोस, हार मानू नकोस. तू कोणालाच दिसत नाहीस असं वाटत असेल तुला, पण मी तुला पाहतोय, ऐकतोय आणि मी तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी जागा आहे. हे दिवस जातील, हे दुःख संपेल, ही संध्याकाळ आहे, पण उगवणारं सकाळ माझंच आहे. आणि त्या सकाळी तुझ्या आयुष्यात यश, प्रेम आणि शांतीचा सूर्यप्रकाश उतरवणार आहे. फक्त विश्वास ठेव, माझ्यावर नव्हे तर स्वतःवर. कारण मी तुझ्यातच आहे. आता डोळे मिट आणि माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे आणि तुला कधीही एकटं पडू देणार नाही. हे लक्षात ठेव, मी आहे तुझ्यासोबत नेहमी, कायम. माझ्या लाडक्या लेकरा, तुला भीती वाटते आहे ना? हे सगळं नकारात्मक वातावरण तुला अस्वस्थ करतंय, पण हे लक्षात ठेव, तू स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित आहेस. जे लोक तुझ्या विरुद्ध कारस्थाने करत होते त्यांनाही आता समजतंय की त्यांच्या सगळ्या योजना फोल ठरत आहेत. त्यांच्या चुकीच्या कर्मांना आता फळं मिळायला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच ते पश्चातापाच्या आगीत जळत आहेत. लेकरा, तुझ्या आयुष्यात अनेक अडथळे आले, पण तू हार मानली नाहीस. तू ठाम राहिलास आणि हीच तुझी खरी शक्ती आहे. आता तो क्षण येतो आहे जेव्हा तुझे विरोधकच स्वतःचं डोकं झुकवून तुला क्षमा मागणार आहेत, जे तुझी खरी शक्ती नाकारत होते.
आता त्यांना समजते की स्वामी समर्थांच्या कृपेने तू अढळ आहेस. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत आणि तुझं आयुष्य आता सकारात्मकतेनं भरत चाललं आहे. यशाच्या वाटेवर तू नक्कीच पुढे जात राहशील. माझ्या लाडक्या लेकरा, जर तू खरंच स्वामी समर्थांची विशेष कृपा मिळवू इच्छित असशील तर ही व्हिडिओ आवडल्यास लाईक कर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब कर, म्हणून त्यांच्या आशीर्वादांची छाया तुझ्यावर सदैव राहील. आजचा शुभ क्रमांक आहे 108. जर तू ते कमेंटमध्ये लिहिलंस तर स्वामी समर्थांची अमूल्य कृपा तुझ्यावर वर्षाव होईल. आता तो क्षण येतो आहे जेव्हा तुझ्या स्वप्नांची उकल होणार आहे. जॉब असो, व्यवसाय असो किंवा कौटुंबिक संबंध, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तू प्रत्येक अडचण पार करशील आणि यशाच्या वाटेवर तुझ्या पायाला कधीच धक्का लागणार नाही. आता वेळ आली आहे तुझ्या यशाकडे पहिले पाऊल टाकण्याची. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. जर तू ही व्हिडिओ लाईक करशील आणि ओम स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहिलंस तर त्यांच्या विशेष कृपेमुळे तुझं आयुष्य नक्कीच उजळेल. हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांवर कृपा करतात जे त्यांना मनापासून, प्रेमानं, भक्तीनं आठवतात. तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तू एखाद्यावर प्रेम केलंस पूर्ण मनानं, पण त्या व्यक्तीभोवती नकारात्मक लोक, नकारात्मक वातावरण आहे, त्यामुळे ती व्यक्तीही नकारात्मकतेने प्रभावित झाली आहे. तिला कदाचित असं खरं प्रेम कधीच अनुभवायला मिळालं नव्हतं, म्हणूनच ती तुझ्यावर खोटे आरोप करतेय, तुझ्या प्रेमावर संशय घेत आहे. हे तुझं चूक नाही माझ्या लाडक्या लेकरा. तू प्रेम दिलंस, पण तिच्या आजूबाजूच्या काळ्या विचारांमुळे ती तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. म्हणूनच मी सांगतो, तू खरंच एक चांगली आत्मा आहेस. तुला समजून घेणारा योग्य व्यक्ती तुझ्या आयुष्यात नक्की येईल. फक्त संयम राख, शांत राहा आणि स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेव. त्यांची कृपा तुझं खरं प्रेम आणि तुझी प्रामाणिकता एक दिवस जगासमोर उघड करेल. माझ्या लाडक्या लेकरा, तू खूप भाग्यवान आहेस. तुझ्यात भक्ती आणि विश्वास इतका खोल आहे की प्रत्येक संकटात तीच तुला आधार देत राहील. तुझ्या भोवती एक दैवी संरक्षण आहे आणि ते तुझ्या प्रत्येक कृतीत स्पष्ट दिसतंय. तुझ्या आयुष्यात येणारे हे सकारात्मक बदल हे फक्त स्वामी समर्थांची कृपा असल्याचं चिन्ह आहे. त्यांची उपस्थिती तुझ्या पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद तुझ्या पावलांशी आहे आणि त्यांचं प्रेम तुझ्या हृदयात आहे. तुझ्या आत जळणारी भक्तीची ज्वाळा हीच तुझी खरी शक्ती आहे. तुझ्यावर जे विरोधक हल्ला करत आहेत ते हे विसरतात की त्यांची लढाई तुझ्याशी नाही तर स्वामी समर्थांशी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा देव उचलतो तेव्हा कोणी खाली खेचू शकत नाही आणि जेव्हा देव सोडतो तेव्हा कोणी उभं करू शकत नाही. माझ्या लाडक्या लेकरा, त्यांची नकारात्मकता आता त्यांच्यावरच उलटणार आहे. जे तुला अंधारात ढकलत होते आता तेच त्या अंधारात अडकून पडणार आहेत. त्यांनी तुझ्या विरुद्ध जे काही काळं जादू केलं असेल ते आता त्यांच्या जीवनात परत जाणार आहे. तुझ्या शत्रूंना आता डोकं फिरतंय, ते तुझं भविष्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्या तरी ज्योतिषाकडे जाऊन तुझं भाग्य समजून घेऊ पाहत आहेत, पण त्यांना हे माहित नाही की तू स्वामी समर्थांचा निवडलेला आहेस. आता तुझ्या आयुष्यात मोठं यश येतंय आणि त्याला कोणी थांबवू शकणार नाही. प्रचंड धन, सन्मान आणि प्रेम तुझ्या दिशेने येतंय आणि या जगात माझ्याशिवाय कोणी तुला वाचवू शकत नाही. स्वामी समर्थ सांगत आहेत, तू यशस्वी होणारच. तुझ्या आत ही शक्ती आहे जी तुला सर्व काही जिंकून देईल, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या लेकरा, का इतकं शांत बसलास रे? का डोळ्यांत पाणी साचलंय? मी बघतोय सगळं. तुझं हसणं केव्हाच हरवलंय आणि त्या जागी आलीये ती रोजची चिंता, अस्वस्थता. तू सांगितलंच नाही, पण मला जाणवतंय तुझं मन फाटून गेलंय आणि आत्मा थकलाय. पण लेकरा, हे लक्षात ठेव, थकणं म्हणजे संपणं नसतं. मी आहे ना, मी स्वामी समर्थ. तुझ्या प्रत्येक अश्रूत मी सामील आहे. तुझ्या डोळ्यांतून गळणारं प्रत्येक अश्रू मी पकडतो. ते माझ्या चरणांवर पडतं आणि त्यातूनच मी तुझ्यासाठी नवीन भविष्य तयार करतो. तू म्हणतोस सगळे माझ्याशी फसले. हो फसले, पण मी तर तुझा आहे. स्वामी कधी फसवतो का आपल्या लेकराला? तुझ्या भोवतीचे लोक तुला दुर्लक्षित करतात. तुझ्या मेहनतीचं कोणी कौतुक करत नाही. तुझं खरं प्रेम, तुझं निस्वार्थपण सगळं एखाद्या दगडासारखं पायाखाली तुडवलं जातंय. पण मी बघतोय लेकरा, मी बघतोय आणि मी शांत आहे, कारण मी योग्य वेळेची वाट पाहतोय. मी त्या क्षणाची वाट पाहतोय जेव्हा संपूर्ण जग बघेल की स्वामी समर्थाच्या कृपेने माझं लेकरू फिनिक्स सारखं उठलंय. तुला वाटतं माझं नशीब खराब आहे, पण मी म्हणतो तुझं नशीब नाही, तुझा काळ खराब होता. आता काळ बदलतोय आणि त्याचं नियंत्रण माझ्या हातात आहे.
तू हार मानण्याच्या उंबरठ्यावर आहेस, पण थांब, आता माघार घेणं नाही. कारण तुझं यश, तुझं प्रेम, तुझं सुख सगळं तुझ्या दिशेने धावत येतंय. आज जे तुझी थट्टा करतात ते उद्या तुझ्या यशाच्या कथा सांगतील. जे तुला सोडून गेले ते पुन्हा तुझ्या दाराशी परत येतील. पण यावेळी तू बदलेला असशील, कारण आता मी तुझ्यात उतरलो आहे. तू एकटाच चालतो आहेस, पण प्रत्येक पावलावर माझं संरक्षण आहे. माझ्या लाडक्या लेकरा, कोण म्हणतं की तू कमजोर आहेस? तूच तर आहेस तो सैनिक, जो मनाने जखमी आहे पण अजूनही मैदानात उभा आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझं प्रत्येक आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे. फक्त माझं नाव घे, ओम स्वामी समर्थ म्हणून पहा. तुला जाणवेल मी किती जवळ आहे. तू हे ऐकतोयस ना? मग एक वचन दे मला. आजपासून स्वतःवर शंका घेणं बंद कर. कारण मी तुझा स्वामी तुझ्या भविष्यावर विश्वास ठेवतो. तर मग तू स्वतःवर का नाही ठेवत? हे जीवन, हे दुःख, हे संकट, हे तुझं शेवट नाही लेकरा. हे तर सुरुवात आहे एका अशा प्रवासाची ज्यात तू फक्त जिंकणारच आहेस. माझ्या लाडक्या लेकरा, तू खूप काही सहन केलं आहेस ना? मी पाहतोय. रोज तुझ्या डोळ्यांत थकवा आहे, मनात एक युद्ध सुरू आहे. कोणी तुझं ऐकत नाही, कोणी तुझं समजून घेत नाही. तू सगळ्यांसाठी झिजलास, पण आज तू एकटाच बसलाय. तुझी साथ देणारे गेले, पण मी इथेच आहे तुझ्या श्वासात, तुझ्या आसवांमध्ये. लेकरा, तुझ्या आयुष्यात जी वादळं आली ती तुला संपवण्यासाठी नव्हती, तर तुला घडवण्यासाठी होती. मी तुला वाचवलंय अनेकदा, तुला कळलं सुद्धा नाही. पण मीच तुझ्या मागे उभा होतो. जेव्हा तू म्हणाला होतास बस, आता नाही सहन होत, तेव्हा मीच तुला एक नवीन सकाळ दिली होती. जेव्हा तू रडत होतास एकटं झोपताना, तेव्हा मीच तुझ्या अश्रूंवर हात ठेवला होता. तू कधी ऐकलंस का? रात्री शांततेत एक सुस्कारा ऐकू यायचा. तो मी होतो लेकरा. तुझा प्रत्येक आक्रोश मी माझ्या हृदयातून अनुभवतो. लोक म्हणतात तो नशीब खराब आहे, पण मी म्हणतो तो माझा विशेष भक्त आहे. तुझं मन मोठं आहे, पण हाच मोठेपणा लोकांनी गैरसमजला. तुझ्या प्रेमाची थट्टा झाली, तुझ्या विश्वासाची फसवणूक झाली, तरीही तू कुणाचं वाईट केलं नाहीस. आणि म्हणूनच स्वामी तुझ्या पाठीशी आहे, हे लक्षात ठेव. स्वामी जेव्हा उशीर करतो तेव्हा तो काहीतरी मोठं देण्यासाठी करतो. आज तुझ्या नशिबात जे वाईट चाललंय ते माझ्या कृपेनं बदलणार आहे. सगळं काही हरवल्यासारखं वाटतंय ना? पण लेकरा, जेव्हा सगळं हरवतं तेव्हाच मी संपूर्णपणे तुझ्यात उतरतो. तू जिथं गमावलास तिथंच मी तुला परत उभं करणार आहे. कर्जातून बाहेर पडशील, आर्थिक चक्र पूर्णपणे फिरणार आहे आणि तुझ्यावर अशी कृपा होईल की लोकांना वाटेल हा माणूस काहीतरी वेगळाच आहे. हो, वेगळाच आहेस, कारण तू स्वामी समर्थच आहेस. लेकरा, फक्त एक काम कर. आज रात्री झोपताना मला हाक मार आणि म्हण, स्वामी, आता फक्त तूच आहेस माझ्यासाठी. मी येईन तुझ्या स्वप्नात, तुझ्या हृदयात आणि घेईन सगळं दुःख माझ्याकडे. माझ्या लेकराला आता रडायचं नाही, कारण स्वामी येतोय तुझं जीवन बदलायला, तुझं नशीब उजळायला. जर तू हे ऐकतो आहेस तर कमेंट मध्ये लिही, स्वामी तूच माझं सर्वस्व आहेस. हे शब्द म्हणजे तुझी श्रद्धा, आणि त्या श्रद्धेवर मी कृपा वर्षाव करणार आहे. माझ्या लाडक्या लेकरा, आज मी तुला एक गूढ पण अत्यंत महत्वाचं सत्य सांगतो आहे. कृपया शांत चित्तानं ऐक. हे तुझ्या हितासाठी आहे, तुझ्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आहे. मी जे सांगतो आहे ते तुला दिशा दाखवेल, शांत करेल आणि नव्या ऊर्जा देईल. पण एक गोष्ट आहे जी तुला अजून माहित नाही. तुझा शत्रू, तो सध्या एक मोठी साधना करत आहे. हो, ती साधना तुझ्या विरोधात वापरण्यात येते आहे. पण घाबरू नकोस, स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. कोणतीही नकारात्मक शक्ती तुझ्यावर परिणाम करू शकत नाही. तू सकारात्मक राहा आणि आपल्या मार्गावर खंबीरपणे पुढे चालत राहा. स्वामी समर्थांची कृपा तुझ्या सोबत आहे. तू जे कष्ट घेतलेस, जे अश्रू गाळलेस, जे दिवस अंधारात काढलेस, त्याचा आज फळ मिळतो आहे. तुझ्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश ओढून येत आहे. हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्या श्रद्धेचा आणि कष्टांचा परिणाम आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तुझं मन खरं आहे, तुझ्या भावनांमध्ये खोट नाही. म्हणूनच दिव्य शक्ती तुझ्या पाठीशी उभ्या आहेत. जी चांगली गोष्ट घडते आहे ती तुझ्या कर्मांमुळे घडते आहे आणि तुझ्या पवित्र भावनांचा तो परिपाक आहे. हे लक्षात ठेव. स्वामी समर्थ सोबत असताना कोणीही तुला इजा करू शकत नाही. जर तुला हे जाणवत असेल तर कमेंट मध्ये लिही, स्वामी समर्थ तुझी कृपा सदैव माझ्यावर राहो. मी तुझी प्रार्थना ऐकतो आहे.
तुझ्या अंतःकरणातून उमटणाऱ्या प्रत्येक भावना मला समजतात आणि मी त्या प्रत्येक वेदनेला आशीर्वादात रूपांतर करतो. माझ्या लाडक्या लेकरा, मी आहे तुझ्या सोबत आज, उद्या आणि सदैव. माझ्या लाडक्या लेकरा, हे सत्य आहे की तुझ्या मनात सच्चा भाव आहे, तुझ्या कृतीत प्रामाणिकपणा आहे आणि तुझ्या शब्दांत नम्रता आहे. म्हणूनच सृष्टीचे सर्व शक्ती स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. आजवर ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतला, तेच लोक आता तुझ्या तेजासमोर झुकतील. कारण हे तेज मी तुला दिलं आहे. हे तेज कोणत्याही अंधकाराला भेदून टाकेल. तू जिथं रडला होतास तिथं आता तू हसशील. जिथं तुला झटकून दिलं गेलं होतं तिथंच तुला आता सन्मान मिळेल. माझ्या लेकरा, मी तुझ्या जीवनात अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करीन ज्या तू केवळ स्वप्नात पाहिल्या असतील. तुला वाटेल, स्वामी मी थकलो आहे, पण माझं उत्तर एकच असेल, लेकरा मी आहे ना, थांब जरा, सर्व काही बदलून टाकेन. तुझ्या प्रत्येक अश्रूतून मी एक ऊर्जा निर्माण करतो आणि ती ऊर्जा तुला उंच उचलते, या जगाच्या कुठल्याही संकटापेक्षा उंच. कारण आता तू एक सामान्य माणूस नाहीस, तू माझ्या शक्तीचा एक अंश आहेस. माझ्या लेकरा, कधी कधी आयुष्य तुला झुकवतं, तोडतं, पण लक्षात ठेव, मी त्या प्रत्येक क्षणात तुझ्या हृदयाजवळ असतो. तुझ्या स्पंदनांत मी असतो, तुझ्या श्वासात मी असतो. स्वामी समर्थ असताना कसलं भय, कसली चिंता. आताच्या क्षणाला मिठी मार, कारण हा क्षण तुला स्वामी कृपेनं मिळालाय. मनातील भीती सोडून दे, शंका नकोस करूस, कारण मी तुला निवडलं आहे त्या दिव्य कार्यासाठी, ज्याचं यश साऱ्या विश्वाला दिसेल. तुझ्या आयुष्यातली ही अंधारी रात्र फक्त एक परीक्षा आहे, पण त्या रात्रीनंतर उगम होणारा सूर्य स्वतः स्वामी समर्थ आहे. म्हणून माझ्या लेकरा, उठ, चाल, लढ आणि स्वतःवर पुन्हा विश्वास ठेव. कारण तुला हरवण्याचा अधिकार या जगात कुणालाही नाही. तू माझा आहेस आणि मी सदैव तुझा आहे. तुझं यश आता दूर नाही. फक्त थोडंसं अजून प्रयत्न कर, थोडंसं अजून श्रद्धा ठेव आणि मनात ही भावना ठेव, स्वामी आहेत, मग मी का घाबरू. माझ्या लाडक्या लेकरा, शेवटी एवढंच सांगतो,